15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिना दिवशीच डोंबिवली, त्याच्यानंतर मालेगाव, संभाजीनगर आणि इतर 2 महापालिकांमध्ये आदेश काढण्यात आला. आदेश नाही तर फतवा काढण्यात आला की या दिवशी मटण चिकन विक्री बंद होईल, बंदी येईल. खरं बघायला गेलं तर स्वातंत्र्य दिना दिवशीच लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये असा हुकुमशाहीचा आदेश या महापालिकांनी काढलेला आहे. म्हणजेच स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कावरती त्यांनी गदा आणलेली आहे. खरं पाहायला गेलं तर लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हा महापालिकेचा प्रश्नच नाहीये आणि या आदेशाचा महापालिकेशी खरं बघायला तर काही संबंध देखील नाहीये. महाराष्ट्र सरकार मात्र सतत धर्मांमध्ये, जातींमध्ये तेढ निर्माण करून आता लोकांनी काय खावे, काय खाऊ नये याच्यावर सुद्धा जर हुकुमशाही करत असेल तर या बालिश बुद्धी महायुती 3 तिघाड सरकारची खरं तर कीव येते आहे. म्हणजे तुमचं हे राजकारण नेमकं कोणत्या थराला चाललेलं आहे. खरं पाहायला गेलं तर कुणी काय खावं, कुणी काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे आणि त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही फतवे काढणार असेल, आदेश काढणार असेल तर हा महाराष्ट्र खरोखरच हुकुमशाहीकडे चाललेला आहे. तुम्हाला जर एवढंच वाटत असेल ना की कुणी काय खावे, काय काय खाऊ नये, तर या राज्य सरकारला या निमित्तानं एक सल्ला आहे. तुमच्या या महायुतीतले जेवढे भ्रष्ट मंत्री आहेत त्या भ्रष्ट मंत्र्यांनी जो गरीब जनतेचा मलिदा खाल्ला आहे त्या मलिदा खाल्लेल्या सर्व मंत्र्यांचे तुम्ही राजीनामे घ्या, त्यांची हकालपट्टी करा. गोर गरीब जनतेचा जो काही पैसा खाल्ला आहे तो पैसा लोकांना परत करा. लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये याच्यावरती बोलण्याचा तुम्हाला कोणताच अधिकार नाही. हे लोकांचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्य दिना दिवशी लोक त्यांचा तो अधिकार 100% बजावतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.